महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। अंगारकी चतुर्थीला हजारो भक्तगणांनी घेतले महड येथील वरदविनायकाचे दर्शन। नववर्षाच्या सुरुवातीलाच पहिली अंगारकी चतुर्थी आल्याने खालापूर तालुक्यातील अष्टविनायकांपैकी असलेले महड गावातील वरदविनायकाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात भक्तांची मांदियाळी होती। वातावरणात थंडीचे प्रमाण वाढत असल्यामुळे त्यांची तमा न बाळगता काल मध्यरात्रीपासून 12 वाजता दर्शन घेण्यास सुरुवात झाली। वर्षातून 2च अंगारकी चतुर्थी येत असतात, मात्र यावर्षी नवीन वर्षाची अंगारकी चतुर्थी आल्याने भक्तगणांनी भक्तिभावाने दर्शन घेतले। मुंबई पुणे महामार्गावर हे अष्टविनायकांपैकी असलेले महड गावातील वरदविनायकाचे मंदिर आहे। येथे दर्शन घेण्यासाठी खालापूर, चौक, खोपोली, कर्जत, पनवेल, रसायनी या परिसरातील भाविकांनी पहाटेपासूनच मोठ्या संख्येने हजेरी लावली। विशेष करून दर अंगारकी चतुर्थीला पिण्याच्या पाण्याची तसेच मंडप आणि भक्तगणांसाठी वाहनांची व्यवस्था वरदविनायक संस्थेच्या माध्यमातून करण्यात आलेली होती। महडचा गणपती म्हणजे आपली इच्छापूर्ती करणारा अशी ख्याती आहे। म्हणूनच दर महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थी आणि अंगारकी चतुर्थी यावेळी असंख्य भक्तगण वरदविनायकाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात। या गणपतीचे दर्शन घेतल्यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होत असल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व भागातील गणेश भक्त दर्शन घेण्यासाठी येत असतात। विशेष करून संकष्टी आणि अंगारक चतुर्थीला तालुक्यासह जिल्ह्यातील भक्तगण या लाडक्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात। रसायनी राकेश खराडे। मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आताच बुक करा आयुष्य फार्म। महाराष्ट्र माझाला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।